राज्यात सर्वाधिक भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचं समोर आलंय। पण पनवेलमध्ये भाजपच्या उमेदवारानंच माघार घेतल्याची घटना घडलीय। तिथं अपक्ष उमेदवाराची बिनविरोध निवड झालीय। विशेष म्हणजे अपक्ष निवडून आलेली महिला उमेदवार ही भाजपच्याच आमदाराची बहीण आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 18 क मध्ये अधिकृत उमेदवाराच्या माघारीनं भाजपलाच धक्का बसलाय। नेमकं काय घडलंय, कोण आहेत या उमेदवार ज्यांच्यासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवारानं माघार घेतली, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पनवेलमध्ये भाजपलाच धक्का देणारी घटना घडलीय। कारण भाजपच्या अधिकृत उमेदवारानं इथं माघार घेतलीय, तीही एका अपक्ष उमेदवारासाठी। कोण आहेत हे दोन्ही उमेदवार पाहूया। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 क मध्ये भाजपला एक धक्का बसलाय। या प्रभागातून भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा शेंडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतलीये। त्यांच्या माघारीमुळे अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झालीय। विशेष बाब म्हणजे स्नेहल ढमाले पाटील या भाजपचे विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या बहीण आहेत। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीसाठी एक आदेश काढला होता की आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांना महानगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी द्यायची नाही। खुद्द मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या बहिणीला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि आता त्या जिंकल्याही आहेत। भाजपच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यावी लागल्याचं आता समोर आलंय। यामुळे पनवेलमध्ये पक्षांतर्गत नाराजी मात्र उफाळून आली आहे। नातेवाईकांना सत्तेचा लाभ द्यायचा असेल तर कार्यकर्त्यांना संधी कधी देणार अशी ओरड कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे दिसून येत आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत आमदार विक्रांत पाटील यांच्या विरोधात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। बहिणीला अपक्ष उभं करून बिनविरोध निवडून आणल्यामुळे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचा सूर इथं उमटतोय। त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे। दरम्यान पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे एकूण 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। यात नितीन पाटील, रुचिता लोंढे, अजय बहिरा, दर्शन भोईर, प्रियंका कांडपिळे, ममता म्हात्रे यांचा समावेश आहे। आता अपक्ष निवडून आलेल्या स्नेहल ढमाले पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला तर ही संख्या 7 इतकी होणार आहे। दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडी झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर धमकावल्याचा तसंच आमिष दाखवून पैसे वाटप झाल्याचा आरोप केलाय। यावर या संपूर्ण प्रक्रियेत कोणतेही आर्थिक आमिष देण्यात आलं नाही असं भाजप आमदार महेश बालदी यांनी स्पष्ट केलंय। निश्चित आनंद आहे। आज पनवेल महानगरपालिकेमध्ये 6 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यांच्या समोरच उमेदवार कोणी राहिले नसल्यामुळे आता आम्हाला विजयाचा षटकार मारल्याचा एक निश्चित आनंद आहे। हे खरं आहे, भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 मधील एका उमेदवाराने माघार घेतली आहे आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आलाय। त्याची निश्चित चौकशी होईल आणि त्याच्याकरता आम्ही आमचा सविस्तर रिपोर्ट पक्षश्रेष्ठींकडे पाठवू। असे आता शेका पक्षाकडे दुसरं काहीच म्हणण्यासारखं नाही। जे उमेदवार होते शेका पक्षाचे तेही सक्षम होते, तगडे होते, असे काय दादागिरी करून आणि पैसे घेऊन जाणारे नव्हते। परंतु वॉर्डामध्ये आपण निवडून येणार नाही याची खात्री पटल्यामुळे आणि नंतरची पुढची नामुष्की टाळण्याकरता त्या उमेदवाराने विड्रॉल केलं आहे आणि ही वस्तुस्थिती त्यांना पचनी पडत नाही। त्याच्यामुळे बिनबिडाचे आरोप करणं, कोणी सांगणं 50 लाख दिले, 1 कोटी दिले, हे निराधार आरोप आहेत। याला आज आमच्या विजयामध्ये विरजण टाकण्याकरता काहीतरी बोलावं लागतं। त्यांना फेस सेव्हिंग हे वाक्य घेतल्याशिवाय त्यांचं फेस सेव्हिंग होत नाही। त्याच्यामुळे हे लोक असा आरोप करतात। दरम्यान पनवेल महापालिकेवर 2017 साली भाजपची एक हाती सत्ता आली होती। 78 नगरसेवकांपैकी 51 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते। यंदा शिवसेना शिंदे गटासोबत भाजपची युती आहे। गेल्या निवडणुकीत शिवसेनेला इथं खातंही उघडता आलं नाही, पण यावेळी युती झाल्यानं दोन्ही पक्ष एकत्र आहेत। आता बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची निवड नेमकी कशामुळे झाली हा प्रश्न पनवेलमध्ये कायम आहे। स्नेहा शेंडे या अधिकृत उमेदवारानं स्नेहल ढमाले पाटील यांच्यासाठी माघार घेतली की त्यांना घ्यावी लागली हा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जातोय। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।